मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये ज्याप्रमाणे पदं भरली जातात त्या पद्धतीची पदं निघालेली आहेत. नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. याच्यामध्ये काही पदं फक्त 10वी पासवरती देखील भरली जात आहेत. जसं की बघा, या ठिकाणी शेवटचं पद आहे सफाई कर्मचारी. हे पद फक्त 10वी पासवरती भरलं जात आहे. टोटल 70 जागा आहेत आणि ही पदं जी आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पेमेंटनुसार तुम्हाला भेटत आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी जॉब असणार आहे. परमनंट पदं गव्हर्नमेंटची असणार आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटची. त्यानंतर बघा, फील्ड असिस्टंटची पोस्ट आहे, 7 जागा भरल्या जात आहेत. एक्सरे असिस्टंट आरोग्य विभागाप्रमाणेचं पद आहे. एक्सरे असिस्टंटचं 10 जागा भरल्या जात आहेत. बघा, फार्मासिस्टची देखील या ठिकाणी पदं भरली जात आहेत. फार्मासिस्टसाठी टोटल 8 जागा भरल्या जात आहेत. त्यानंतर बघा, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन OT मधलं पद आहे, 1 जागा भरली जाते. त्यानंतर बघा, प्लंबरची पोस्ट आहे 13, इलेक्ट्रिकल मेकॅनिकलचे पोस्ट आहेत, ड्रॉट्समॅनची पोस्ट आहेत. त्यानंतर बघा, व्हेकल मेकॅनिक फिटरची पोस्ट आहे. त्यानंतर बघा, ऑफ होस्टलरची पोस्ट आहे, रिकव्हरी व्हेकल मशीनची पोस्ट आहे, इलेक्ट्रिशियन मशीन व्हेकलची पोस्ट आहे, इंजिनियर इक्विपमेंट मशीन्सची पोस्ट आहेत, लाईनमॅन फील्डची पोस्ट आहे, रेडिओ मेकॅनिकची पोस्ट आहे. त्यानंतर बघा, रिलिजियस टीचरच्या देखील 3 पोस्ट भरल्या जात आहेत. टोटल मित्रांनो 215 पदांसाठी, परमनंट पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे. आता बघा, ही जाहिरात कुठली आहे नेमकी, याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्हाला ही जाहिरात पाहिजे असेल तर तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय, तिथून तुम्हाला पाहायला भेटेल. बघा, सर्वात अगोदर आपण याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहूयात. त्यानंतर जाहिरात कुठली आहे, अर्ज कसा करायचा आहे, फीज किती असणार आहे, परीक्षा कुठं होणार आहे, कधी होणार आहे, कशा पद्धतीने होणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला भेटेल. बघा, 10 नंबरचं जे पद आहे मित्रांनो, सफाईचं पद, या पदासाठी फक्त मेल कॅन्डिडेट अप्लाय करू शकतील. ह्या पदासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त 10वी पासवरती अप्लाय करता येईल. वय 18 ते 23 वर्ष ठेवण्यात आलेलं आहे. प्लस याच्यामध्ये तुम्हाला एज रिलॅक्सेशन असेल, प्रत्येक पदासाठी एज रिलॅक्सेशन असेल. ओबीसीला 3 वर्ष, SC ST साठी 5 वर्ष, अशा पद्धतीने. त्यानंतर बघा, पुढची जी पोस्ट आहे या ठिकाणी वेटरनरी फील्ड असिस्टंट, याला 10वी पास प्लस 10+2 म्हणजे 12वी पास आणि तुमचा डिप्लोमा सर्टिफिकेट वेटरनरी सायन्स मधून झालेला पाहिजे. 21 ते 23 वर्ष वयोमर्यादा आहे, प्लस एज रिलॅक्सेशन. प्रत्येक पदासाठी एज रिलॅक्सेशन आहे. त्यानंतर बघा, पुढची जी पोस्ट आहे याच्यामधली ती म्हणजे एक्सरे असिस्टंट. एक्सरे असिस्टंटसाठी 12वी पास नंतर तुमचा डिप्लोमा इन रेडिओलॉजीमध्ये झाला पाहिजे. डिप्लोमा इन रेडिओलॉजीमध्ये झाला आहे तर तुम्हाला अप्लाय करता येईल. त्यानंतर बघा, फार्मासिस्टची पोस्ट आहे, खूप महत्त्वाची पोस्ट आहे. 10+2 म्हणजे 12वी पास पाहिजे. मेल आणि फिमेल कॅन्डिडेट दोघंही अप्लाय करू शकतील. याच्यामध्ये तुमची डिग्री किंवा डिप्लोमा इन फार्मसीमध्ये झालेला पाहिजे. 20 ते 25 वर्ष वयोमर्यादा आहे, प्लस एज रिलॅक्सेशन तुम्हाला असेल फार्मासिस्ट पदासाठी. त्यानंतर बघा, ऑपरेशन थिएटर टेक्निशियनची पोस्ट आहे. ऑपरेशन थिएटर टेक्निशियनसाठी 12वी पास आणि डिप्लोमा इन ऑपरेशन थिएटरमध्ये पाहिजे. त्यानंतर बघा, प्लंबरची पोस्ट आहे. याच्यासाठी फक्त मेल कॅन्डिडेट अप्लाय करू शकतील. याच्यामध्ये पहा, प्लंबरसाठी 10वी नंतर तुमचं या ठिकाणी ITI झालेला पाहिजे प्लंबर ट्रेडमधून, तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. त्यानंतर बघा, इलेक्ट्रिकल मेकॅनिकलची पोस्ट आहे. बॅचलर डिग्री इन इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकलमधून पाहिजे किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं असेल तरी देखील अप्लाय करता येईल. त्यानंतर बघा, ड्रॉट्समॅनची पोस्ट आहे. याला देखील 12वी पास पाहिजे आणि 3 इयर्स डिप्लोमा इन आर्टिकल्चर किंवा अप्रेंटिसशिप झालेली आहे तुमची पॉलिटेक्निकल कॉलेजमधून, तर तुम्हाला अप्लाय करता येईल. त्यानंतर बघा, व्हेकल मेकॅनिक फिटरची पोस्ट आहे. 10वी नंतर तुमचं या ठिकाणी इंग्लिश, मॅथमॅटिक्स आणि सायन्स आणि 10वी तुमची यामधून पाहिजे. याच्यामध्ये हे 3ही सब्जेक्ट पाहिजेत. प्लस तुमचा डिप्लोमा किंवा ITI झालेला आहे ह्या मेकॅनिक फिटर ट्रेडमधून, तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे या पदासाठी. त्याच्यानंतर बघा, पुढच्या ज्या पोस्ट आहेत अजून त्याचंही एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा. याच्यामध्ये अपहोस्टरची पोस्ट आहे. याच्यामध्ये पहा, तुमचं 10वी पास पाहिजे आणि याच्यामध्ये इंडस्ट्रियल ट्रेनिंग अपहोस्टरमधून या ठिकाणी तुमचा ITI झालेला पाहिजे. त्यानंतर बघा, रिकव्हरी व्हेकल मेकॅनिकची पोस्ट आहे. 10वी पास आणि ITI पाहिजे रिकव्हरी व्हेकल मेकॅनिकमध्ये किंवा रिकव्हरी व्हेकल ऑपरेटरमधून. त्यानंतर बघा, इलेक्ट्रिकल मेकॅनिक व्हेकलची पोस्ट आहे. याच्यामध्ये 10वी पास प्लस तुमचा या ठिकाणी ITI झाला पाहिजे मेकॅनिकमधून, मोटर मेकॅनिकमधून. त्यानंतर बघा, इंजिनियर इक्विपमेंट मेकॅनिक, इंजिनियर किंवा इक्विपमेंट मेकॅनिकची पोस्ट आहे. यामध्ये देखील 10वी पास नंतर तुमचा ITI इन इंजिनियर इक्विपमेंट मेकॅनिकमधून पाहिजे. त्यानंतर बघा, लाईनमॅन फील्डची पोस्ट आहे. 10वी पास आणि तुमचं या ठिकाणी ITI झालेला पाहिजे इलेक्ट्रिशियन ट्रेडमधून. त्यानंतर बघा, रेडिओ मेकॅनिकची पोस्ट आहे. मेल कॅन्डिडेटसाठी आहे फक्त. याच्यामध्ये देखील बघा, मेल कॅन्डिडेटसाठीच बऱ्याचशा पोस्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील सर्व. त्या रेडिओ मेकॅनिकसाठी या ठिकाणी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे 10वी पास पाहिजे आणि तुमचं या ठिकाणी डिप्लोमा इन रेडिओ अँड
टेलिव्हिजन टेक्नॉलॉजी किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन किंवा कॉम्प्युटर किंवा इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनियर किंवा डोमेस्टिक ॲप्लिकेशन फ्रॉम रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूटमधून झालेलं पाहिजे. किंवा ते नसेल तुमच्याकडं तर 12वी पास नंतर तुमच्याकडे या ठिकाणी 12वीमध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स हा विषय घेऊन तुम्ही 12वी पास झालेला आहात, म्हणजे 12वी सायन्स जरी तुमच्याकडे फक्त असेल तरी देखील रेडिओ मेकॅनिक या पदासाठी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. तर हे झाले ह्या सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता. आता बघा मित्रांनो, ही जी जाहिरात देण्यात आलेली आहे ती म्हणजे या ठिकाणी आसाम रायफल्स मध्ये आसाम रायफल्समध्ये तुम्हाला हा जॉब भेटतोय, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. ऑफिशियल वेबसाईट तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी आसाम रायफलची वेबसाईट आहे. डायरेक्टली होम मिनिस्ट्री अंतर्गत मित्रांनो या ठिकाणी ही जॉब तुमचा येतो. ऑफिशियल वेबसाईटवरती देखील इथं तुम्हाला PDF फाईल पाहायला भेटेल बघा, किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि याचे पाहू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन देखील सुरू झालेले आहेत. इथून तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. आता बघा, प्रत्येक स्टेटनुसार या ठिकाणी जागा नाहीत, तुम्ही कुठलंही स्टेट सिलेक्ट करू शकतात आणि या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन जे आहेत ते भरू शकतात. अशा पद्धतीने बघा, ही जी ऑनलाईन वेबसाईटची लिंक आहे फॉर्म भरण्याची ती देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोय. आता बघा काय म्हटलं याच्यामध्ये, आसाम रायफल टेक्निकल आणि ट्रेड्समॅन रिक्रुटमेंट रॅली 2025. ही रॅली जी आहे मित्रांनो या ठिकाणी ग्रुप बी आणि ह्या ग्रुप सीच्या पोस्टसाठी होते. 3rd आणि 4th वीकमध्ये होते. एप्रिल 2025 मध्ये याचे एक्झाम वगैरे सर्व होणार आहेत. ठीक आहे, तर याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायची शेवटची तारीख जी आहे 22 मार्च 2025 ठेवण्यात आलेली आहे. ऑनलाईन पद्धतीनेच फक्त अर्ज मागवले जात आहेत. यामध्ये मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात. काही पोस्टसाठी फक्त मेल कॅन्डिडेटसाठी ठेवण्यात आलेले आहेत. बघा याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की मस्ट बी सिटीजन ऑफ इंडिया, वॅकन्सीज हॅव बीन इमार्क्ड ऑन ऑल इंडिया ऑल क्लास बेसिस फॉर इच कॅटेगरी. बघा प्रत्येक कॅटेगरीसाठी वॅकन्सी आहेत. याच्यामध्ये स्टेट वाईज या ठिकाणी वॅकन्सी ठेवण्यात आलेल्या नाहीत. ऑल इंडियासाठी वॅकन्सी ठेवण्यात आलेल्या आहेत, परंतु ऑल कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या वॅकन्सी इथं तुम्हाला पाहायला भेटतील. तर याच्यामध्ये ॲप्लिकेशन फीस तुम्हाला फक्त 100 रुपये आहे. परंतु याच्यामध्ये जर तुम्ही SC त्याचसोबत ST कॅटेगरीमधून आहात, याच्यामध्ये लिहिलेलं आहे बघा, SC ST फिमेल कॅन्डिडेट एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट यांना कुठलीही फीज नाही, त्यांना फीज नाही. बाकी कॅन्डिडेटसाठी 100 रुपये फीज या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये काही अशा पोस्ट आहेत बघा, ग्रुप सीच्या काही पोस्ट आहेत किंवा ग्रुप बी, काही पदांसाठी ग्रुप बी मध्ये 200 रुपये फी आहे, काहींसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की फॉर्म जर भरला आम्ही तर याचं एक्झाम सेंटर कुठं असेल? बघा, सेंटर फॉर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट. याचं फिजिकल देखील होणार आहे, कारण की डिफेन्स प्रमाणे या ठिकाणी ह्या पोस्ट भरल्या जात आहेत. याची फिजिकल इफिशियन्सी टेस्ट देखील होणार आहे आणि रिटर्न टेस्ट देखील होणार आहे. याचं सेंटर जे असणार आहे त्यांनी ऑलरेडी सांगितलेले पहा, या ठिकाणी सुकोवी नागालँड या ठिकाणी सेंटर असणार आहे फक्त आणि फक्त. तर विचार करून अप्लाय करा. तुम्हाला जर या ठिकाणी जाणं होत असणार आहे तरच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्याचसोबत बघा आता याच्या पुढची महत्त्वाची अपडेट याच्यामध्ये आहेत. अजून कशा पद्धतीने एक्झाम वगैरे होईल त्याबद्दलची माहिती दिलेली आहे त्यांनी. एज रिलॅक्सेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्यामध्ये पहा तुमचं फिजिकल स्टँडर्ड टेस्ट PST होईल, ज्याच्यामध्ये बघा तुम्हाला जसं की आता याच्यामध्ये जेवढ्या पण ह्या कॅटेगरी त्यांनी दिल्या आहेत, म्हणजे जेवढी पण पद आहेत त्यांच्यासाठी तुमची उंची देखील लागणार आहे. मेल कॅन्डिडेटला 170 सेंटीमीटर, त्यासोबत फिमेल कॅन्डिडेटसाठी देखील 157 सेंटीमीटर हाईट लागणार आहे. आता प्रत्येक पदासाठी वेगवेगळी हाईट या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे, प्रत्येक पदासाठी वेगवेगळी उंची वगैरे देण्यात आलेली आहे. आता याची PET फिजिकल इफिशियन्सी टेस्ट देखील होईल, ज्याच्यामध्ये तुमची रनिंग देखील होणार आहे. 5 किलोमीटरपर्यंत असणार आहे 24 मिनिटासाठी. फिमेल कॅन्डिडेटला 1.6 किलोमीटर असणार आहे 8.5 मिनिटासाठी. अशा पद्धतीने रनिंग आहे. वेगवेगळ्या पदासाठी तुम्हाला वेगवेगळी रनिंगचे क्रायटेरिया देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आता तुमची रिटर्न टेस्ट कशी होणार आहे बघा. रिटर्न टेस्ट 100 मार्काची घेतली जाणार आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला वेळोवेळी वेबसाईटवरती अपडेट दिलं जाईल अशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर अशा पद्धतीने ह्या ज्या वॅकन्सी आहेत तुम्हाला इथं कॅटेगरी वाईज तुमच्या वॅकन्सी पाहता येतील. टोटल 215 पदांसाठी ही जाहिरात जी आहे ती देण्यात आलेली आहे. लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो या PDF फाईलची. आणि ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला याबद्दल अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.